मंडळी, तुम्हाला हात जोडून विनंती आहे, तुम्ही जर शारदीय नवरात्रामध्ये उपवास करीत असाल तर चुकूनही काही पदार्थ तुम्ही खाऊ नका. ते पदार्थ तुम्ही खाल्ले ना तर तुमचा उपवास मोडणार, तुम्हाला उपवास घडणार नाही. मग कोणते पदार्थ आहेत की जे आपल्याला नवरात्रामध्ये खायचे नाही आणि कोणते पदार्थ आहेत की ते आपण नवरात्रात खाल्ले पाहिजे, याच प्रश्नाचं उत्तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मंडळी, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, उपवास हा प्रत्येकाच्या पद्धतीने असतो. ज्याचा त्याच्या पद्धतीने उपवास वेगवेगळ्या पद्धतीने लोक करत असतात. परंतु मंडळी, उपवासाच्या दिवशी आपण नवरात्रातला जो उपवास असतो, या नवरात्रातल्या उपवासामध्ये साबुदाणा खिचडी खाऊ नका. कारण साबुदाणा हा उपवासाचा नवरात्रातला पदार्थ नाही. नवरात्रामध्ये साबुदाणा चालत नाही, फराळाचं चालत नाही. मग नवरात्रात काय चालतं मंडळी? नवरात्रामध्ये फलाहार चालतो, फराळ नाही, फलाहार. म्हणजे काय, जे फळं आहेत तेच आपण खाल्ले पाहिजे, फराळ खाता कामा नये. तर मंडळी, नवरात्रामध्ये आपण कोणते फळं खाल्ले पाहिजे? नवरात्रामध्ये आपण डांगर खाल्लं पाहिजे, नवरात्रामध्ये आपण काशीफळ खाल्लं पाहिजे. नवरात्रामध्ये असे अनेक फळं आहेत की जे आपण खाल्ले पाहिजे. परंतु बरेच लोक नवरात्रामध्ये भेंडी खातात, बरेच लोक नवरात्रामध्ये भगरीच्या भाकरी खातात, बरेच लोक नवरात्रामध्ये साबुदाण्याच्या खिचडी खातात. तर मंडळी, ह्या गोष्टी तुम्ही नवरात्रात खाऊ नका. कारण नवरात्रीचा जर तुम्हाला उपवास करायचा असेल तर एकभुक्तम म्हणजे दुधावर तुम्ही उपवास करू शकता, तुम्ही त्या ठिकाणी पाण्यावर उपवास करू शकता, तुमच्या क्षमतेप्रमाणे तुम्ही कशावरही उपवास करा. परंतु फराळाचं मात्र अजिबात खाऊ नका.